तर मित्रांनो, एवढे वर्ष मी माझ्या व्हिडिओजमध्ये बोलत आलो आहे की काय बाप बाप व्हिडिओ आहे, काय बाप फूड आहे, काय बाप हे, काय बाप ते, काय बाप हे. सो जे लोक मला बरेच टाईमपासून फॉलो करतात त्यांना माहिती आहे की बाप हा शब्द मी किती वेळ आणि किती वर्ष वापरत आलो आहे. बाप मजा आली असं पण बरेच वेळा बोलतो. माझ्या मित्रांना पण हे माहिती आहे आणि ऑफकोर्स तुम्हाला सगळ्यांनाही माहिती आहे. आणि आज मी स्वतः एक बाप होणार आहे. तो दिवस आलेला आहे फायनली. अँड खूप भारी वाटतं आहे. आणि थोड्याच वेळात थोड्या तासांमध्ये ते होणार आहे. आम्ही हॉस्पिटलला पण आलेलो आहोत. द मुमेंट इज हिअर. या हाय हाय, कसं वाटतंय तुला? हां, माहीत नाही ना काय वाटतं. मला पण नाही माहिती काय वाटतं ॲक्च्युली. मला पण नाही माहिती काय वाटतंय. पण आर यू एक्सायटेड? तुला माहिती आहे का ही आपल्या आयुष्यातली लास्ट नाईट आहे जेव्हा आपण दोघंच आहे. त्याच्यानंतर देयर विल बी ऑलवेज समवन थ्रूआउट द लाईफ. थ्रूआउट म्हणजे असणारच ना. 20 वर्ष मग त्यानंतर काय रिटायरमेंट घेणार आहे पॅरेंटिंग पासून. निकल जा मेरे घर से. आयुष्यभर इंडिपेंडेंट हो जाओ. कसं वाटतं तुला ह्याच्याबद्दल? तुझा अभिप्राय दे मला. छान मला. आर यू रेडी? तुला वाटतं की तू रेडी आहेस टू बी अ मॉम? हा, मी पाण्यात उडी मारायला तयार आहे फक्त. बाकी ते आणि स्विमिंग तर तुला येतेच. येऊन मला जाईल. नाही स्विमिंग, मला नाही. येऊन जाईल म्हणजे येऊन जाईल. एकदा उडी मारला येऊन जाईल. माझा पण हाच ॲटिट्यूड आहे. जास्त चिंता न करणे आणि दिस गो विथ द फ्लो. योगा, अच्छा योगा. ऑल द बेस्ट टू अस. थोड्याच वेळात तुम्हाला पण कळेल आणि आम्हाला पण कळेल की मुलगा झाला आहे की मुलगे. बाय दोस्तों, बाप बनने के बाद मिलता हूँ. श्रियासोबत कोण आहे? तुम्हाला मुलगी झाली आहे, बेबीची हेल्थ एकदम ओके आहे, आईची पण हेल्थ ओके आहे. 10 मिनिटात तुम्हाला बेबी दाखव. सगळे मुली जे होते, जे मुलं बोलत होते ते मिळून आम्हाला पार्टी देणार आहे कारण मुलगी झाली आहे. जिंकलो पाहिजे. जिंकलो. तर श्रुतीला ऑलरेडी माहिती होतं म्हणून श्रुती पिंक घालून आली. मी फुल पेंग घालून आली. मला माहिती होतं. असंच होतं ना. आता कसं वाटतं? आता कसं वाटतं? पहिलं ते चालायला जस्ट शिकवलं ना, आता मी घेऊन आज चालले. सट्टाकडून नाही, दोन भिंती म्हणजे मी घेऊन जाणार. आता कसं वाटतं? काय वाटतं? म्हणजे काय मी आता फॉर एव्हर आजोबा झालेच आहे नाही का. मगाशी विसरले पण तुम्ही तर. अरे मगाशी विसरलो. आता सवय नाही ना आजोबापणाची. आता हळूहळू मला वय स्वीकारावंच लागेल. तर केस पांढरे ठेवणार आहेत ते. आता मी दाढी केस प्लीज आता शर्ट वगैरे ते आता यांच्या भूमिकेत आता जा. झब्बे घालायचे पांढरे झब्बे घालत जाता. काय फील होतं तुम्हाला? मी शांत झालो होता. रिटायरमेंट. सत्य आहे. एकदम गोड पिल्लू दिसतंय. एकदम असं एवढंच असे एवढं असे करून हात करत होती. खूप गोड आहे पिल्लू.
श्रियासारखं थोडंसं दिसतंय. नीलचं अजून थोडं यायचं बाकी आहे. आय डाऊट त्याचंच आहे का. क्या ये क्या बक रहे हो माता केस आहेत दादाचे थोडेसे असं वाटतं. असं वाटतंय ते फ्रिझी आहेत ना म्हणून वाटतंय नील. आता मला आय एम हॅपी. आता तिला बघितल्यावरती शांत झाली. मगाचपासून थोडी असं हायपर होत होती. पण नाव आय एम गुड. मला रडायची बाकी आहे. मी श्रियाला बघितल्यावर कदाचित सुटीनच मी. बट गुड जॉब्स नील, गुड प्रोडक्शन. आम्ही पण मावशीच आहोत बाय द वे. ओके, म्हणजे सख्खी मावशी. माझं रडायचं बाकी आता. मग आपण श्रियाला बघितल्यावर रडू. श्रिया आल्यावरती रड. मावशीने कंपनी डिमांड केलंय पेमेंट वाढवायचं. मावशीचा खर्च वाढलाय. मनात काय तेव्हाच मला गाडीतच रडायला आलेलं. तेव्हाच सगळे इमोशनल झालेले. गाडीमध्येच निघाले, बोलले ऐकल्या जे एक्सपेक्टेड होतं तेच झालं. सो सगळे जिंकले. बऱ्याच लोकांचं तेच एक्सपेक्टेड होतं. हो, वोट पण जेव्हा आपण केलं ग्रुपमध्ये सगळ्यांनी 5 जणांनी सब लोग ने मिलके मैनिफेस्ट किया. लड़के फायनली एक मुलगी आलेली घरात. अब घर में आवाज रहेगा. डोकी को कोई कॉम्पिटिशन आहे. मला खूप छान वाटतंय, खूप भारी वाटतंय. मला मुलगी हवी होती, मला मुलगी झाली आहे. आता माझ्या बायकोची वाट बघतोय, कधी माझी बायको येईल, तिला मी कधी भेटतोय. बाकी मुलगी एकदम मस्त आहे आणि अजून मस्त होईलच. बट श्रियाला जरा भेटू दे मला. बाकी काय नाही. आता मुलीला भेटलो, श्रियाला बायकोला भेटायचं बाकी आहे अजून. मित्रांनो, आज आम्हाला डिस्चार्ज मिळणार आहे. आज म्हणजे आम्ही 2 दिवस हॉस्पिटलमध्येच होतो. जरा डॉक्टर म्हणले की आपण थोडं इथेच ओके झाली श्रिया आणि बाळ की मग आपण तुम्हाला डिस्चार्ज देणार. सो आम्ही 2 दिवस हॉस्पिटलमध्येच होतो. 2 दिवसात तुम्हाला माहीत नाही माझ्या डोळ्याखाली काळं वेळ दिसते की नाही, बट 2 दिवसात ते चालू झालेलं आहे. 2-2 तासानं उठणं, पाजणं, दूध पाजणं, हे करणं, ते करणं, डायपर बदलणं, एव्हरीथिंग हॅज स्टार्टेड. आणि मला मजा येते ते सगळं करताना. खूप लोकांनी मला घाबरवलेलं की अरे आता झोप जाणारा, आता हे होणारा. आय अंडरस्टँड, हो बरोबर आहे. बट मला मजा येते ते करताना. मला काहीही त्याची भीती नव्हती कधी वाटली. आणि आता मला उलट मजा येते बिकॉज मला मुलगी हवी होती. मला असं बोलायचं असतं की मला, आणि मी कधी बोललो पण नाही की मला हेच पाहिजे, मला तेच पाहिजे, पण मला मनापासून मुलगी हवी होती आणि मुलगीच झाली. गॉड हॅज गिफ्टेड मी द बिगेस्ट गिफ्ट ऑफ लाईफ. आता मला आयुष्यात काही नको आहे. इथे मागेच श्रिया आणि बाळ आहे. मी आता आवरावर करतो आहे, थोडे फॉर्मॅलिटीज मी करेन आणि आम्ही श्रियाच्या घरी बाळाला घेऊन जाऊ आणि मग थोड्या दिवसांनी माझ्याकडे आमच्या घरी बाळ येईल. पण खूप भारी आहे माझी मुलगी. हे माझी मुलगी असं बोलताना पण इतकं मस्त वाटतं की माझी मुलगी इतकी मस्त दिसते, इतकी मस्त, तिला असा स्मेल आहे आणि असं मला खूप मजा येते आणि मी खूप एक्सायटेड आहे त्या लाईफमध्ये. आणि मला तुमचे सगळ्यांचे ब्लेसिंग्स हवे आहेत माझ्या बाळासाठी आणि तुमचे आहेतच मला माहिती आहे. बट ते असं म्हणतात की जास्त लोकांना सांगायचं नसतं, नजर लागते, हे लागते, ते लागते. पण मी ह्या सगळ्यामध्ये पॉझिटिव्हलीच विचार करतो आणि सगळे माझ्याबद्दल आणि माझ्या बाळाबद्दल पॉझिटिव्हच विचार करतील असं मला माहिती आहे. त्याच्यामुळे मी हे सगळं इथे ब्लॉग करतो आहे किंवा टाकतो आणि मला हा मुवमेंट बेसिकली कॅप्चर करायचा होता. ओके चला, आता मी जास्त बोलत नाही. मी दमलो आहे खूप, मला झोप आली आहे. बट मजा पण तेवढीच आहे आणि काहीतरी एक्सायटिंग आयुष्यात हे असं वाटतं. एवढं एक्सायटिंग आयुष्यात लग्नानंतर आज वाटलं मला 4 वर्षांनी की काहीतरी आयुष्यात असं फुल आयुष्य 360 डिग्री टर्न घेणार आहे. बाळांना पण मी भेटवीन, तुम्हाला लवकरच भेटवीन, माहिती नाही मला कधी. बट
येस चला बाळाला घरी घेऊन जायचं आहे. आय लव्ह यू ऑल. थँक्यू सो मच. आणि तुम्ही जे लोक मला ऑलरेडी बोलतो कॉमेंटमध्ये जे मला कॉन्ग्रॅच्युलेट करतायत किंवा बाळासाठी ब्लेसिंग्स पाठवतात, थँक्यू सो मच. युअर ब्रदर हॅज वोन इन लाईफ. ही इज अ गर्ल्स डॅडी. काय जे काय मला आता एक मुलगी आहे. एअरपोर्टमध्ये अलाउड आहे काय? पण ऍक्च्युली कशासाठी आहे ते सांगून पण दे. काय काय हे ॲक्च्युली फीडिंग पिलो आहे. अनफॉर्च्युनेटली प्रशांतच्या पोटाला नाही आणवते तर चला आता घरी जाणार. फर्स्ट टाइम एंटरिंग द वर्ल्ड आउटसाइड वाडिया. नको ते काय नको करू. काय हलव. ओके ओल ओल ओके ओके झालं झालं. देखो जरा देखो नाम तेरा लिखा है, मेरा है जो मेरा सब तेरा हो चुका है। दिल पे अब ना जोर कोई, हर कदम तेरी ओर है। सांस है खुशबू भरी, हर रास्ता अब फूल है। कोई शर्त हो या दर्द हो, ये राबता कबूल है। हर सांस है खुशबू भरी, हर रास्ता कबूल है। कोई शर्त हो